आकाश निरभ्र होत चाललं. काल रात्रभर धो पडणारा पाऊस थांबला. विजांचा कडकडाट, मेघांचा कडकडाट बंद झाला. खरंच परवाच्या वादळाचा आपली भागभूसही दिसत नाही. या शिवगंगा नदीचा पूरही अगदी पुरता ओसरलेला दिसतो. वाऱ्याची गती कशी अगदी मंद झाली. वाऱ्याची गती मंद झाली, पण गुरुदेव माझी मंदवती उंग झाली. हा निसर्गाचा चंचल खेळ पाहून गुरुदेव परवाचा तो पिसाट वारा कुठे गेला? कालच्या त्या झरझरा कोसळणारा जलधारा कुठे लोकल्या? कालचं आज नाही, आजचं उद्या नाही, सारा चमत्कार. अरे चमत्कार तुम्हाला आम्हाला, पण हे आहे त्या महान कलाकाराची योजनाबद्ध केली. या भव्य नाट्य मंदिराच्या विशाल मंचावर कुठे वादळी वाऱ्याचा तांडव नृत्य, तो कुठे तो मेघांचा नाद मधून आला. असा तो नाना नाटककार सूत्रधार त्याच्या एकेका कारागिरीचा विचार करावा तर मन कसं आश्चर्याने थक्क होऊन जाते.
त्या महान सूत्रधाराची लीला आकार. म्हणूनच ती बिचारी लीलावती परवाच्या जलप्रलयात बचावली. शिवगंगेच्या लाटांनी आपल्या मठाच्या आवारात तिला अलगद आणून ठेवले. महापुढे जाळे गेली बरी लावण्य रतिका वाचली. एवढ्या संकटातून ती लीलावती वाचली. त्या आधी काहीतरी तिच्या हातून मोठं कार्य होणार हे नक्की. ते असो, तिची औषध पाण्याची सोय सर्व सोय केली आहे तिची. आपल्या आज्ञेनुसार तिची काल रात्रभर सेवा शुश्रूषा करण्यात आनंदच वाटला मला. समजलं. पण आता तिच्या बाबतीत काय करायचं हा प्रश्नच आहे. हा, ती काय म्हणाली का? होय, ती म्हणाली गुरुदेवांच्या या मठाने मला महापुरातून वाचवलं. त्यानेच मला आश्वाद देऊन शुद्धीवर आणलं. माझा पुनर्जन्मच झाला. मी त्यांची कन्यकाच झाली. त्याच महापुरात वाहून गेलेल्या तिच्या सख्ख्या भावाचा श्रीरंगदाचा शोध लागेपर्यंत या मठातच स्त्रीचं चित्र देखील या पवित्र मठात खपणार नाही. मग चित्रासारखी सुंदर स्त्री कशी बरं राहू शकेल ते? पण गुरुदेव, ह्या नियमाला काही अपवाद? या लीलावतीच्या बाबतीत जर अपवाद केला तर भलताच प्रवाद मध्ये. शिवाय या मठाची परंपरा आणि तुम्हा शिष्यांची शुद्धता मला पाळलीच पाहिजे. हे खरं. पण गुरुदेव, आम्ही प्रतिज्ञापूर्वक सांगतो की आम्ही तिला बहिणीप्रमाणेच मानू. अरे, बहिणीप्रमाणे मानणं सोपं आहे, पण तसंच वागणं सोपं नाही. विश्वोत्तमा, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणून तिला जाऊन आता सांग की बहुधा आजच या शुभ मुहूर्तावर तुला हा मत सोडावा लागेल. जशी आज्ञा गुरुदेव. आणि हे बघ, आपल्या सर्व शास्त्रांना सांग, शिवगंगा नदीच्या काठानं अगदी त्या कांचनगिरी पर्यंत लीलावतीच्या भावाचा श्रीरंगाचा शोध घ्या. जशी आज्ञा गुरुदेव. अरे थांब जरा. राजधानीत जाऊन तरुण सरदारचा तुला वेळ यायला सांगितला होता, त्याचं काय झालं? कालच आणून ठेवलाय तो पोशाख. पण गुरुदेव, कशासाठी हा? कशासाठी ते तुला समजेल, पण ही गोष्ट त्या कानाला लागता कामा नये हे लक्षात ठेव. आणि हे बघ, आणि लीलावतीला इकडे पाठवून दे. जशी गुरुदेवांच्या परमेशाची लीलावती, तू इतकी खिन्न का? घाबरू नको. ज्या परमेश्वरानं तुला वादळातून वाचवलं तो तुझ्या भावाला श्रीरंगाला वाचवणार नाही का? वाचवू शकेल, पण वाचवलं नसेल तर? गुरुदेव, रडू नकोस बेटा. आता तुझं सामुद्रिक पाऊलच मी हा निर्णय घेतलाय. तुझा भाऊ येता पौष महिन्याच्या आत तुला भेटेल. हा, इकडे हात कर पाहू. हा, ही बघ तुझी रवी रेषा स्पष्ट सांगते. तुझं भाग्य आता रवी राजाप्रमाणे उज्ज्वल आहे. माझं भाग्य? महाराज, मी महापुरातून वाटपात आपल्या मठाच्या आवारात येऊन पडले, हेच त्यातल्या माझं भाग्य. पण काय, संकोच करू नको. पण मला हा मठ सोडावा लागेल असं शिष्य पण म्हणाला. होय, ते खरंच आहे. खरं आहे तर माझं नशीब खोटं आहे हेच खरं आहे. गुरुदेव, इतके निष्ठुर का होता? मी इनामदार वाड्यात वाढलेली मुलीम कुमारी आहे, पण वाड्यात पाहून न ठेवण्याचा माझा निश्चय आहे. म्हणून म्हणते मला इथेच राहू द्या. ते कोणतेही वाईट वर्तन माझ्याकडून होणार नाही. गुरुदेव, मला मठाळ बायाच्या जगाच्या जंजाळात सुटायचं होतं तर मला वाचवलं तरी कशात? मला अशा विपत्तीत सोडू नका. क्षमा करा. तुमच्या वाचण्याचं प्रतिबळ कोण करेल? उठ उठ उठ. तुझ्या सारख्या
निरागस नारीचं रक्षण करणं या परम जयाव जगदंबेचं कर्तव्यच आहे. म्हणून मी सांगतो, निशंक हो, निर्भय हो. गुरुदेव, आपण म्हणताय खरं आहे, पण वेडेपोरी, आता पण कशाला? पण न लावताच तो स्वयंवर पडतो. या अभागिनीचा स्वयंवर, अनाथ मुलीचा स्वयंवर. आज अनाथ आहेच कधी, पण पुढे सांगावं, लवकरच सणातुशी. हा, आता तुझ्या भावाचा शोध लागेपर्यंत तुझं लग्न लावणं इष्ट नाही. तुझं सामुद्रिक पावलंच मी हा निर्णय घेतलाय. यापुढे काही काळ तुला पुरुष वेळ धारण करावं लागेल. यापुढे तुझं नाव लीलावती नाही तर लीलाधर, सरदार पुत्र लीलाधर, या शिवानंदांचा शिष्य लीलाधर. पण गुरुदेव, सारं हे कशासाठी? या संरक्षणासाठी ही योजना मी आखली आहे. हा, पण मी तुला कुठे पाठवावं हे विचार करत आहे. पण तुझीच माझ्या श्रद्धा नसेल तर? पूर्ण श्रद्धा आहे महाराज. तथापि आता तथापि परंतु हे शब्द सत्तेच्या अमोघोषात बसत नाही. जा, आधी सर्व सिद्धीचं वरदान साध्य करणारी श्रद्धा धारण कर आणि त्या शिष्यत्व मला पाठवून दे. ही मी निघालीच गुरुदेव. सुखी हो, विजयी हो.